शात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठे हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. हे बघ, इतर वेळी तू बोलतोस ना ते ठीक आहे, पण बाळाशी खेळताना सुद्धा असे कमेंट्स करतोस. ती बोलते आपली काहीच कंप्लेंट नाही त्याच्या खिलाफ. अरे पण ती काय पण सांगेल, उलट आपल्यामुळे जर का त्यांना नातू झाला ना तर श्रीमंत जागीरदार अख्ख्या बंगल्याला लाइटिंग करते म्हणून आपल्या शेडला उचकवायसाठी तो त्याला बाहेर सोडणार असेल. मग आपण काय करायचं? पाटील आपल्याला तकलीफ देणार. अगदी कॉलेजमध्ये गेल्यावर तू फोन करायचीस ना तसं वाटलं. आणि तेव्हाही तू ऐकत नव्हतीस आणि आत्ताही ऐकत नाहीयेस. त्यांच्या मेहरबानीमुळे मी जेलमध्ये गेलो, त्यांच्याच मेहरबानीमुळे मी या घरात आलो. छान, म्हणजे आता पत्रकारिता सोडून तू पोलिसातही भरती झाली असेल. ताई आय एम सिरियस. बोल, काय महत्वाचं बोलायचं तुला माझ्याशी? अगं महत्वाचं म्हणजे अत्यंत महत्वाचं बोलायचंय. हो, पण काय? अभिदादा अजूनही तुरुंगात आहे. आदित्य घरी असताना तर त्याला सांगितलं असतं की तू पोलिसांना जाऊन भेट वगैरे, पण अगं पण काय गरज आहे त्याची? मी जाणार आहे पोलीस स्टेशनला. नाही अमेशा, काही कामं ही पुरुषांनी करणंच योग्य असतं आणि पोलीस स्टेशन मध्ये बायकांनी जाणं म्हणजे जरा असं काही नसतं. अगं मी पत्रकार आहे, मला कित्येकदा पोलीस स्टेशनला जावं लागतं. पोलीसच नाही तर तिथल्या गुन्हेगारांशी संवाद साधावा लागतो मला. आणि शेवटी गुन्हेगार जरी असला तरी माणूसच आहे तो. परिस्थिती त्याला गुन्हा करायला भाग पाडते. एक वेळ गुन्हेगार परवडले. मला वाटतं 24 तास गुन्हेगारांच्या सानिध्यात राहून हे पोलीस मुद्दार झालेले असतात. पोलीस प्रत्येक गोष्टीसाठी पैसे खातात. हे बघ, माझ्या मते घेणाऱ्यापेक्षा देणारा जास्त दोषी. म्हणजे बघ ना, आपणच त्यांना सवय लावतो आणि मागून शिव्या घालत बसतो. आणि आता तसं मी पोलीस स्टेशनला जातेच आहे ना, तर बघूया माझ्याकडनं मागतात का ते. अगं तू पत्रकार आहेस, तुझ्याकडनं नाही मागायचं ते पैसे. छे, तसं काही नसतं. अगदी आपल्या साहेबालाही सोडत नाहीत ते. हा, फारच फार कन्सेशन देतील इतकंच. बरं, ते सगळं जाऊ दे. महत्वाचं म्हणजे अभिदादा. अभिदादाचं काय करायचंय? त्याला सोडवण्यासाठी काही प्रयत्न करायचे आहेत की नाही? हे बघ, वनिता वहिनीवर जो हल्ला झालाय त्यात अभिदादा दोषी नाहीये हे पोलिसांनाही सिद्ध झालंय. मग थोड्याच दिवसात का होईना पोलिसांना सोडावंच लागेल त्याला. पण सध्याची परिस्थिती पाहता अभिदादा जेलमध्ये आहे तेच बरं आहे. अगं काही काय बोलतेयस? अगं अभिदादा तुरुंगात सेफ आहे. एकदा का तू तुरुंगातून बाहेर पडला ना की संग्राम त्याच्यावर हल्ला करायला मागे पुढे बघणार नाही.
हा संग्राम अजून आपल्याला नडलेला आहेच का? मला कौतुक वाटतं ते त्या वनिताचं. इतकं होऊनही त्या संग्रामकडे गेली आणि शेवटी झालं काय, त्याने घ्यायचा तो फायदा घेतलाच आणि संग्राम आणि अभिच्या भांडणात बळी गेला तो वनिता वहिनीचा. अमिषा, वनिता वहिनी परत आली ना की हे सगळं राजकारण तू तिला एकदा समजावून सांग. मी समजावेन ग, पण त्या संग्रामने तिचा पिच्छा सोडायला हवा ना. त्या संग्रामचा फायनल गेम करावाच लागेल मला. फायनल गेम म्हणजे? नाही, काही नाही. त्याला धडा शिकवावा लागणार आहे. अस्मिता अस्मिता हॅलो, कुठेस? कोण बोलतंय? गोळी लागल्यावर काय आवाज विसरलीस काय तू? लाज वाटत नाही कोण बोलतंय विचारायला? कुठे आहेस? कुठे घरात आहेस का हॉस्पिटलमध्ये आहेस? मसणात. काय करायचं तुम्हाला? जागीरदाराच्या घरी राहतेस म्हणजे मसनातच राहतेस म्हणत. तुम्हीच मला इथे पाठवलेत ना, आणि वर तोंड करून तुम्हीच मला हे विचारताय. त्या जागीरदाराच्या घरी गेली की काय माज येतो का काय तुला? इथे आलीस की पायात घोटाळत असतेस माझ्या. त्या जागीरदाराला शिव्या घालते, रडायला माझा खांदा घेतेस मागून. एवढ्या उशिरा मला कधीही फोन करायचा नाही असं सांगितलंय ना मी तुम्हाला. अगं तू भले सांगशील ग, पण मी ऐकायला पाहिजे ना. मला जर वाटतं ना मी तुमचं सगळं ऐकलं पाहिजे, तर कधी कधी माझंही ऐकत जा. माझा दिवसच 12 वाजता सुरू होतो, त्यामुळे तुला फोन करायला हीच करेक्ट वेळ आहे बघ. आणि आता कोणाला घाबरतेस तू मला काय? संग्राम शेठ, तुमची जी नाटकं आहेत ना ती आता बंद करा. मी आजच आली हॉस्पिटलमध्ये. मला जगू द्या शांतपणे. त्या घरामध्ये तू सुखानं जगू शकणार नाही. सुख हवं असेल तर शट, जस्ट शट. तर मला गोळी लागली होती, मी मरता मरता वाचले. माझ्या तब्येतीची चौकशी करायची सोडून तुम्ही त्यात काय चौकशी करायची ग? तू मरणार नव्हतीच, कारण त्या गोळीवर तुझं नाव नव्हतं ना. मग कुणाचं होतं? अच्छा, म्हणजे अभिसाठी ती गोळी तुम्हीच झाडली होती आणि त्याच्यामध्ये मी आले, असंच ना? बोला ना, आता का बोलती बंद झाली तुमची? बोला. आता फोन ठेवावा असं वाटत असेल तुम्हाला. नाही, तुम्ही फोन ठेवाच. ह्या प्रश्नाचं उत्तर काही सुचलं ना तर मला नक्की फोन करा. हा, आणि हा फोन तुम्ही मध्यरात्री करू शकता मला. तुला 3 माकडांची गोष्ट माहिती आहे ना? वाईट ऐकू नये, वाईट बोलू नये, वाईट पाहू नये, नाहीतर उगाच लफडा अंगाशी येतो. पण मी ते ऐकल्यामुळे फायदा झालाय. कोणाचा फायदा?
दिवशी संग्राम शेठला भेटायला आली होती माहितीये? मेरे को क्या मालूम? लेकिन अपन को मालूम है ना, तुला कसं माहित? त्या अभिला जयवंतने खबर दिली. पण हे तुला कसं कळलं? वो अपन का सिक्रेट है. एक कानाखाली दिली ना तुझ्या की तुझे सगळे सिक्रेट बाहेर येतात. त्या पोलिसांनी मला खूप मारलंय, पण मी सिक्रेट ओपन नाही केलं. तो पाटील आहे ना, जेव्हा भेटतो तेव्हा मला विचारतोय गोळी कोणी झाडली. पण मी काही त्याला सांगत नाही. त्या पाटलाला तिकडे मरो. त्या वनिता मॅडमची खबर त्या अभिजितला कोणी दिली ते मला सांग. जयवंतने. हे तुला कसं कळलं? हॉस्पिटलमध्ये ऐकलं. वनिताला अरू भेटायला आली होती. दोघी गप्पा मारत बसल्या होत्या. सगळ्या गोष्टी ऐकल्या मी. अरे पण तू हॉस्पिटलमध्ये काय करत होता? झाडू पोछा मारत होतो. त्याच वॉर्डमध्ये. त्या जयवंतवर नजर ठेव. त्याकरता भत्ता वाढवावा लागेल. नाईट करायची असेल तर डबल पेमेंट. अच्छा. अरे पण झाडू पोछा करतो त्याचे पैसे भेटतात ना तुला? हो काय बाई, ते कष्टाचे पैसे आहे. कष्टाचे पैसे. बर चल, दिले तुला पैसे आणि काम नाही झालं तर पैसे परत. अच्छा चल, सांगितल्याप्रमाणे त्या जयवंतवरती नजर ठेव. निघ आता. काम होऊन जाईल. जय हो. इन्स्पेक्टर साहेब, एनी इम्प्रूव्हमेंट? नाही हो, तसं सांगण्यासारखं विशेष काही नाहीये. सरळ सांगा ना, तुम्हाला सांगायचं नाहीये म्हणून. अहो तुम्हाला सांगितलं ना, संशयाचा एक सुद्धा धागादोरा आम्हाला मिळालेला नाही म्हणून. अहो एखाद्या गुन्ह्याचा तपास लावणं म्हणजे पेपरमध्ये बातमी छापून आणणं एवढं सोपं वाटलं होय तुम्हाला? हा? सर, आम्ही जबाबदार असतो. पेपरमध्ये बातमी छापणं इतकं सोपं असतं असं कोणी सांगितलं तुम्हाला? आम्हाला वाटलं म्हणून किंवा सुचलं म्हणून कुठलीही बातमी छापू शकत नाही आम्ही. आम्ही जबाबदार असतो. प्रत्येक छापलेल्या बातमीसाठी अँसरेबल असतो आम्ही. आणि तुम्हीच येता ना न्यूज व्हेरिफिकेशनला? हो, त्यावेळेला तुम्हीच आमच्या तोंडावर सांगता. पोलीस सूत्राकडून मिळालेल्या बातमीनुसार म्हणून. पण आम्ही आमचे सोच निष्फळ करू शकत नाही आणि आम्ही त्याला बांधिलही नाहीये. सर, आपण आपसात न भांडता केसबद्दल बोलूया का प्लीज? हो, आता तुम्हाला कोणाची शपथ घेऊन सांगू? हा? अहो खरंच एक सुद्धा क्ल्यू आम्हाला मिळालेला नाहीये. अहो पण मग अभिदादाला का पकडून ठेवलं तुम्ही? सोडून द्या त्याला. त्यानं काय होणार आहे? आता हे की मी सांगायला हवंय का सर तुम्हाला? अहो अभिदादा मोकळा हिंडायला लागला ना की हे गावठी कुत्रे कसे त्याचे मागे पडतात ते बघा. आणि मग आरोपी आपसुकच तुमच्या कचाट्यात सापडेल. अहो ते जुनं झालं हो आता. नवीन काहीतरी सांगा. सांगा ना. का
बोलती बंद झाली. आम्हाला आमचं काम करू द्या. हॅलो. चेअर अप. वनिता बहिणी तुझ्यासाठी गुड न्यूज आणलीये. माझ्या आयुष्यात आता एखादी गुड न्यूज येऊ शकते असं खरंच नाही वाटत. गप ग. ऐक तर मी काय सांगतेय. ऐक. पोलिसांनी अभिदादाला निर्दोष सोडलंय. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून 2 तासात तो घरात येईल. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. दिली बातमी दिलीस ना. स्वातंत्र्य सैनिक जेल मधून बाहेर येत आहेत. स्वागताची तयारी करायला हवी. अभिनंदन वहिनी. सुहास, अभिदादा निर्दोष सुटलाय ही गुड न्यूज नाहीये का? गुड न्यूजच आहे, पण कसं आहे, निर्दोष मुक्तता होणं आणि पुराव्या अभावी सुटणं यात फरक आहे की नाही? सुहास, अभिदादाला पोलिसांनी निर्दोष सोडलंय. सोडलाय म्हणजे सोडावाच लागणार त्यांना. कोणाचा मुलगा आहे तो? श्रीमंत बाबासाहेब जागीरदारांचा सुपुत्र आहे. एक मिनिट. अभि निर्दोष आहे असं मी स्टेटमेंट दिले पोलिसांना. कसं आहे वहिनी, भारतीय संस्कृतीमध्ये कुठलीही स्त्री आपल्या नवऱ्यावर कधीही आरोप ठेवणार नाही. पोलिसांची पण ना खात्री पटली आहे अभि निर्दोष आहे. म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे माझी तशी खात्री नाहीये, पण तुम्हीच सांगा, तुम्हाला खात्री वाटते की अभिजित रावांनी तुमच्यावर गोळी नसेल झाडली म्हणून? सुहास, बहिणीची खात्री पटली आहे, तिचा विश्वास आहे म्हणूनच तिने स्टेटमेंट दिलंय ना. ती उगाच कशाला असं पोलिसांना स्टेटमेंट देईल? तुला ना कुठे काय बोलावं ना याची जरा सुद्धा पोचच नाहीये. तुमचे पतिराज आहेत ना ते आहेतच असे. ते मुद्दामून अशी स्टेटमेंट देतात की समोरच्याला राग येईल. आणि मग समोरचा चिडला ना की त्यांना आनंद होतो. अगं हा असुरी आनंद आहे. ह्याचं कसं आहे माहितीये का, दुसऱ्यांचं वाईट झालं ना की याला आनंद होतो. म्हणजे आता अभिदादा परत आला की तुमचं जर भांडण नाही झालं ना तर ह्याच्या पोटात दुखेल. मग ह्याला वाटेल की ह्याचं काहीतरी गणित चुकलं. काही नाही ग वनिता बहिणी, खरं सांगू का, आपल्या घरात तूच फक्त त्याला व्यवस्थित ओळखलेलं आहेस. तुम्ही दोघींनी जी काही माझी स्तुती केलीत ना त्याबद्दल मंडळ आभारी. वहिनी, जाता जाता फक्त एवढंच मला सांगायचं आहे, सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है. सॉरी वनिता वहिनी, सुहासमुळे विषयाला वेगळंच वळण मिळालं. व्हेरी सॉरी. चांगलं वळण मिळालं. सुहासाने कधीच राग केला नाही. एक बहुत बुरी तरह से पिटा हुआ इंसान असंच समजत आले मी त्याला. खरं सांगायचं तर दादाने सुद्धा थोड्याफार फरकाने असंच सगळं सोसलंय.
का तू पण खूप सोचलेस त्याच्या बरोबरीने. आता तो परत आलाय. तुम्हा दोघांचा संसार सुरळीतपणे पुन्हा नीट सुरू व्हावा असंच मला वाटतं. देवाकडे माझं फक्त एवढं मागणं आहे. संग्राम शेठ पेक्षा डबल पैसे देतो मी. काय करायचं? त्याच्याकडे काय करतो? अभिषेक भाऊजी काय? माझ्याकडं या माणसाचा हातकडी आहे. आणि दादा, जहागीरदार घराण्याचं नाव उंचावेल असं काहीतरी कर. कधी आई होऊ नाही शकणार हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाहीये. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या ठरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता